पुढल्या बातमीकडे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी नंदिकेश्वराचं दर्शन घेतलंय। शनिवारी धाराशिव मधल्या नुकसानीची त्यांनी पाहणी देखील केली। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं यावेळेला दत्तात्रय भरणेंनी म्हटलंय। लवकरच पंचनामे करून नुकसान भरपाई देऊ असं आश्वासन देखील दत्ता भरणे यांनी नागरिकांना दिलं। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। पाहूया। आपल्या बरोबर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे। मामा, आज सपत्नीक तुम्ही नंदिकेश्वराला अभिषेक घातलेला आहे, काय सांगाल? मी प्रत्येक वर्षी इथं नंदिकेश्वर मंदिरामध्ये मी अभिषेक करण्यासाठी प्रत्येक वर्षी येत असतो। त्याप्रमाणे ह्या वर्षी आलेलो आहे। खरं तर उद्याची यात्रा असते, उद्याची इथं खूप मोठा कार्यक्रम असतो, परंतु उद्या राज्याचा कृषी मंत्री असल्यामुळं वसंतराव नाईक या राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचा जयंती महोत्सव तो पुसदला आहे, तो त्यामुळे त्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे खरं तर मला आजच या कार्यक्रमासाठी, उद्याच्या ऐवजी आजच या कार्यक्रमासाठी यावं लागलं। आणि मी नंदिकेश्वराला एकच साकडं घातलंय की एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून राज्यातल्या जनतेबरोबरच माझ्या राज्यातील सगळ्या शेतकरी बांधवांचं त्यांना येणारे दिवस हे सुखाचे, समृद्धीचे, त्यांना भरभराटीत जावो, जे शेतामध्ये जे पीक आहे ते उत्तम प्रकारे यावे, चांगलं उत्पादन व्हावं, उत्पादन होऊन चांगला बाजारभाव माझ्या शेतकऱ्याला मिळावा, ही मी परमेश्वराला, देवाला विनंती करतो। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, इंदापूर।